मी हाईट कमी आहे मला पुढे हाय गाईज हा जागा जागा हॅलो मित्र. हॅलो गाईज या माणसाला बोलू द्या भाई. हॅलो गाईज या माणसाला बोलू द्या हा सगळ्यात बोलणार. अरे ते काय हालतंय. सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. तो तुम्ही बघू शकता की आम्ही जाणार आहे आता दादर चैत्यभूमीला. पब्लिक बघू शकता आमच्या पाठीमागे. सो आता आम्ही उभे आहे पुणे रेल्वे स्टेशन. पब्लिक खतरनाक आहे. आपण खतरनाक होणार आहे. सो हॅलो मित्रांनो, कशा आहात? तर स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. सो आपले पब्लिक पित आहे सगळी चाय. या गाईज चहा प्यायला. सो मित्रांनो, आता आपण स्टेशनवरती तुम्हाला सांगितलं सुद्धा. सो आपल्यामध्ये अजून काही पब्लिक म्हणजे ॲड होणार आहे. सो आता ते रस्त्यानेच आहेत. काही आल्याच्या नंतर पुन्हा अजून धिंगामस्ती होणार आहे. आणि मला नाही माहीत की ब्लॉग कसा होणार आहे, काय विषय. सो आमची पब्लिक फुल राडेबाजी नाही का. सो आवाज जरा बसला माझा, समजून घ्यावा. आणि भाई आज फुल धिंगाणा म्हणजे धिंगाणा होणार. काय म्हणलंय आशा उभे राडा होणार राडा. राडा होणार राडा वाय पिसले. सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आज आपण आलो आता रेल्वे स्टेशन पुणे. सो आता आपण जाणार आहे दादर चैत्यभूमीला. आणि आपली तुम्हाला मंडळी दाखवतो. सो आपली ही मंडळी आहे निलेश, विशाल, उम्या, हर्षा आणि परश्या आणि योग्या कुठे. सो आता 11:30ची गाडी आहे आमची. तो आम्ही आता इथं वाट बघणार आणि फुल धिंगामस्ती करणार. फुल धिंगामस्ती चालणार आहे आता इथं. काय म्हणणं मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत दादरला. आणि दादरला आलो आता जस्ट आम्ही बाहेर चढलो. आणि सगळ्यात पहिलं आम्ही जाणार आहे राजगृहाला. कारण आम्ही नंतर जाईल की चैत्यभूमीला. राजगृहाच्या नंतर आम्ही चैत्यभूमीला जातो. सो आता आमची गँग पाठीमागे तुम्ही बघू शकता. आम्ही आता चाललो आहे राजगृहाला. सो तुम्हाला तर राजगृहाचा रस्ता काय इथं डायरेक्टच तुम्हाला लिहून आहे. अंधार आहे, टोपी पण आहे. सो राजगृहात तुम्हाला दाखवतो मी. सो चलो. इथून आता आपण एक्झिटला राजगृहाच्या इथे आहे. आणि हा वाला ब्रिज पण आहे. हा ब्रिज इथून खाली जायचं आता आपल्याला. हॅलो, मी दिसतो का नाही माहीत नाही. सो मी जस्ट पुढेच आहे. आता तुम्हाला मी एक्झॅक्ट आता अंधार आहे, सकाळ म्हणजे 5:30 वाजले. सो मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जायला चान्स भेटला तर जाईल. सो शक्यतो मी आतमध्ये जायचं बघेल, ट्राय करेल. कारण आतमध्ये आज भीड एवढी असेल की सांगायला असं जमणार नाही. सो चेहऱ्याकडे बघू नका, चेहरा सगळा काळा दिसतोय. आवाजाकडे लक्ष असू द्या. आणि तुम्हाला मी घर दाखवतोय आता. जस्ट वेट, मी घराच्या पुढं आलो आहे, म्हणजे थोडं पाठीशी आहे. आता जस्ट त्या सामने म्हणजे नाही का समोर आहे. लायटिंग बिटिंग एक नंबर अशी लावलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. असं निळे मिळे लाईट लावल्यात. सो हे वालं घर आहे. सो आतमध्ये जायला एंट्री आहे का नाही अलाउड ते नाही माहिती मला. मी ट्राय करतो आणि बघतो. आता मी जस्ट राजगृहाच्या पुढे आहे, जे की माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आतमध्ये जायला अलाउड केलं नाही, काय एवढं नाही माहिती. टायमिंग वगैरे असेल, कारण आम्ही लई सकाळी आलो त्यामुळं आतमध्ये नसेल. प्रोटेक्शन वगैरे भरपूर आहे. सो आम्ही जर आम्हाला वेळ मिळाला, मोका मिळाला तर आम्ही परत एकदा इथे येऊन बघू की ओपन झालं तर आम्ही आतमध्ये पण दर्शन तुम्हाला दाखवतो. सो मी खूप वेळेस आलो इथं. 6 डिसेंबरला स्पेशल आलो त्यामुळे तुम्हाला दाखवते. परत एकदा पाठीमागं बघा. सो इथं पोलीस प्रोटेक्शन पण खूप जास्त प्रमाणात आहे. आणि हा बघा, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला. आणि ह्या बाजूला मेन अट्रॅक्शन. आणि प्रोटेक्शन पण आहे भरपूर, कारण आता खूप जास्त मोठ्या संख्येने लोक येतात त्यामुळे प्रोटेक्शन गरजेचं आहे. आम्ही राजगृहाच्या ह्याच्या दिशेने निघलो आहे. सो आता आम्ही हायवेवरती आहे. आणि इथून आम्ही जाणार आहे चैत्यभूमीला, जे की हायवेला जायचं आहे. आपल्याला माहिती आहे जायचा रस्ता. सो तुम्हाला आता मी डायरेक्ट येतो. आणि विशाल भाऊ, आपला विशाल भाऊ काही बोला 2 शब्द. आपण कसा वाटला राजगृह? राजगृह खूप चांगला होता, पण थोडं आतमध्ये जर आम्हाला बघू दिला असतं तर आतमध्ये जायला चान्स आहे. पण आता आम्ही गलत टायमिंग आलो. तो 5:30 वाजले. 6 वाजता ओपन होते. इथं पण प्रोटेक्शन असते भाऊ. किती पब्लिक येते
नाही, पण फर्स्ट टाइम आम्ही मुंबईला आलो. आम्हाला इच्छा होती की राजगृहामध्ये जाण्याची, पण तो योग नाही आला आमच्याकडे. जाऊ दे आता नेक्स्ट तुम्हाला टाइम. नाही नेक्स्ट टाइम कशाला, वेळ जर भेटला तर परत आम्ही तिथून आम्हाला जर म्हणजे चांगलं दर्शन वगैरे झालं तिथलं, सो आम्ही परत येईल इथं. काय म्हणतो नक्की नक्की विजिट करू आपण. चला आपण जाऊया चैत्यभूमीकडे, कारण गर्दी तर खूप असणार आहे. सो जेवढं होईल तेवढं मी कवर करून दाखवतो तुम्हाला. आणि माझ्या चेहऱ्याकडे लक्ष देऊ नका, कारण मी आधी सांगले की सकाळ सकाळी उठून सगळा अंधार झाला आहे. आजचा विशाल भाऊ कसं दिसते बघा, टेन्शनमध्ये वाटतं. झोप झाली का नाही भाऊ तुम्ही? झोप तर नाही झाली आहे, पण आता 1-2 दिवस चालेल तेवढं काही विषय नाही. आवड ओढ एवढं तर करू शकतो. तो हा. माणूस आपल्यासाठी किती झटलाय, तर आपण त्यासाठी 1 दिवस हे करू शकत नाही का? ग्रेट हा. बरं आम्ही चालतोय. तो तुम्हाला मी आता ना मला डायरेक्ट नाही दाखवत मी, सो तुम्हाला दाखवतो मी रस्त्यामध्ये तुमच्यासोबतच कंटिन्यू करतो मी. सो आता जराशी ट्रॅफिक काही वगैरे नाही. टायमिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की म्हणजे पब्लिक तर जास्त येणार आहे. तुम्हाला पब्लिकच दाखवून की आज की पब्लिक किती येणार आहे काय नाही. आणि न्यूजवरती असं पण सांगितलं की आपलं चैत्यभूमीच्या तिथं म्हणजे नाही का पाण्याची लाटा जास्त येणार आहे की म्हणजे, सो ते पण आपल्याला काय माहीत नाही. सो ते पण आपण बघूया. सो सतर्क राहा, सावधान राहा, असे तसे मॅसेज वगैरे येत होते. सो आम्ही आलो आता. सो बघूया आपण काय विषय किती होते काय नाही, दर्शन होईल का नाही, शक्य पॉसिबल सांगू नाही शकत, कारण पब्लिक रांगा लागू आहे. सो मी जेवढं होईल तेवढं दाखवतो तुम्हाला. सो अशाच रीतीने योगेश भाऊ आपल्यासोबत जुळलेले आहेत. योगेश भाऊ कसं वाटलं राजगृह? 1 नंबर वाटलं. फक्त आत एंट्री भेटण्याला पाहिजे होतं. आत एंट्री भेटेल भाऊ, 6चा टायमिंग आहे, आपण थोडं गलत टायमिंग आहे. सो मित्रांनो चला तुम्हाला मी पुढचं दाखवतो. सो बिल्डिंग दाखवतो तुम्हाला, एक मोठी बिल्डिंग काय दाखवतो. सो चला तुम्हाला तेच दाखवतो आपलं जे आपण मेन कामासाठी आलो आहे. आणि हा आपला उमेश आणि हा प्रकाश आणि हर्ष. सो आपली टीम आहे सगळी. सो मित्रांनो चलो. सो आता मी शिवसेना भवनच्या पुढे आणि रस्ता बघू शकता. या बाजूला पोलिसाचं प्रोटेक्शन पण जास्त आहे. आणि इथं बघा इथे आपली पब्लिक, इथून आपल्याला आतमध्ये जायचं, आतमध्ये जातो. शिवाजी पार्कमध्ये आलो आणि तुम्ही माझ्या पाठीमागं भीड बघू शकता. इथे खायचं पण आहे इथं, म्हणजे सगळी सुविधा आहे खाण्याची. पूर्ण शिवाजी पार्कमध्ये मंडप वगैरे टाकलं आहे, कारण तिथं आपले भीमानुयायी रावळे, कारण लांबून येतात. तर सगळ्या मतलब भारत देशातून म्हणलं तरी चालते, सगळ्या वर्ल्ड वाईड येतात तिथं की त्याची काही म्हणजे गैरसुविधा होऊ नये त्यासाठी सगळे लोक येतात तिथं. आणि इथं भजन वगैरे कीर्तन सगळं चालते. आणि जेवण पूर्ण 24 तासमध्ये ज्या टायमिंगला असते त्या टायमिंगला पण पूर्ण असते. सो कोणी उपाशी राहत नाही. फक्त येतं पब्लिक जास्त येते. मला स्किप करा तुम्ही, कारण मी संध्याकाळी व्हिडिओ करतोय. तुम्ही बघू शकता की किती जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्या आणि इथं. सो आता तर काहीच नाही, थोडा अजून टाईम जर झालं तर तुम्ही आज पब्लिक बघू शकता की इतकी पब्लिक येते की तुम्हाला मी ते माझ्यानं जेवढं तेवढं मी तुम्हाला कवर करून दाखवतो. सो आता मी जस्ट पुढे चाललो आहे, जे की रस्ता आपल्या शिवाजी पार्कच्या पुढे निघतो आहे. सो त्या गेटमधून जायला आपल्याला देतात की नाही ते आपण बघूया. सो पोलीस प्रोटेक्शन पण खूप पद्धतीचं आहे इथं आणि पब्लिक तर जास्त आहे. तर नो डाऊट की आमचं पण गेटअप थोडंसं झोपल्यासारखे. सो स्किप करा दे आणि बाकीचं तुम्हाला मी दाखवतो आहे. शिवसेना भवन आहे आणि आत्ता जस्ट बाकीची पब्लिक बघा, प्रोटेक्शन पण खूप आहे. आणि हे जे बंगलं आहे का हे राज ठाकरेचं बंगलं. सो आता मी रस्त्याने चालत आहो, पब्लिक येते जाती, कारण पब्लिक जास्त म्हणजे जिथं बघितलं तिथं पब्लिक आहे. झोपून कोणी असं म्हणजे नाही का. अच्छा इथून चांगलं येतो का, आमची पब्लिक पार्टी मागे राहिली. सो त्याच्यासाठी आम्ही थांबतो. मित्रांनो हे राजसाहेब ठाकरेचं घर आहे. काय राजसाहेब ठाकरे, अरे शिवतीर्थ. पब्लिक दाखवतोय. पब्लिक बघा म्हणजे सगळी इथं पाण्याच्या टँकरची पण सुविधा आहे, सगळी सुविधा आहे. आणि इथं बॅनर वगैरे पण आहे. आणि जस्ट आपलं ते नाही का मागचं इथं बघा लोकसंख्या म्हणजे ते बागायत चाललं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे की लोकसंख्येची काही सांगतो सोय नाही. आणि अजून लोकसंख्या वाढणार आहे.
सो आता सकाळ जस्ट म्हणजे 4-5च्या मोसममध्ये तर एवढी पब्लिक आहे. तर आता दिवसात किती असतात. सो काही लोक झोपले वगैरे. पब्लिक जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. सो मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी कवर करून दाखवतो. आणि मी आता जस्ट जे की म्हणजे नाही का ते समुद्राच्या लाटा वगैरे येतात त्या साईडून जातोय. सो आतमध्ये जायला एंट्री देतात ते नाही माहिती. आणि राहायची सोय वगैरे मध्ये नाही का भीम आणि याला राहायची म्हणजे सोय एकदम प्रॉपर आहे. आणि इथं पाण्याची टँक काय प्यायचं वगैरे सामान सगळं सामान आहे. इथं लाईनी वगैरे लागत. बाथरूम्स आहे का? अच्छा. सो लेडीजसाठी स्पेशल बाथरूम आहे इथं ट्रकवरती. आणि इकडं आतमध्ये चालू आहे आपण. सो इथून आता एक गेट लागतो तो गेट नंतरून. सो गेटच्या जस्ट पुढं आपण आलोय आता. सो गेटच्या पुढं आलोय. इथं भंतीजी पण थांबले. सो आज शिवाजी पार्क पूर्णपणे पॅक म्हणजे सगळं फुल आहे. आज थोडं पण जागा वगैरे काय नाही. सो आता मला पण नाही माहिती की आपण काय काय बघू शकतो. सो मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवतो. सो आता आपण आलो आहे जस्ट सामने. तुम्हाला मी सी व्ह्यू पण दाखवतो. जे की बातम्यामध्ये बोलले होते की या वर्षी नाही का जे पाण्याला जास्तच लाट वगैरे आली. सो ते पण आपण आज बघतोय. सो मित्रांनो तुम्हाला मी दाखवतोय. मी जस्ट पुढेच आहे. थोडी पब्लिक जास्त आहे. रस्ता छोटा आहे त्यामुळे आपल्याला यायला थोडी दिक्कत आहे. आणि इथं आपलं पार्क आहे जे की खुललेलं आणि पब्लिक बघू शकता तुम्ही. आहे ते बघा स्तंभ आहे. या पुढं हे बंद आहे रे. ते शिवाजी पॉईंटला इथं लोक बसलं हे बघू शकता. इथं जे की टाकी पाण्याची. आणि हा लेक साईडचा व्ह्यू. आणि तो बाजूचा दिसतोय तो लेक. आणि हा प्रेसद्वार बंद आहे. हमेशा इथं चालू असते कारण आज जास्त पब्लिक असते. आणि बोललेले की ते पाण्याचे जास्त लाट वगैरे येतात. सो तेच आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. आपण पोरं जरा जवळ जाऊ तिकडं त्या साईडला. आणि पब्लिक अशी झोपली ना मस्त एकदम घरासारखी. मला बाय आवड काय म्हणतात तेच आहे. पब्लिक किती लांबून प्रवास करतो आणि इथं मस्त एकदम चिलपैकी राहते. सो तुम्हाला मी आता आलो मी सी व्ह्यूच्या जवळ. सो सी व्ह्यूच्या जवळ आलो पण आपल्याला आतमध्ये जायला मला नेक्स्ट टाईम आपण गेलो होतो ते याच रस्त्याने गेलो होतो. सो आता आपल्याला हा रस्ता बंद आहे कारण तिथं पत्रा वगैरे लावला आहे. सो आता मी तुम्हाला सी व्ह्यू दाखवतोय जवळ जाऊन. हाच तो सी व्ह्यू तुम्ही बघू शकता. किती पब्लिक किती जास्त आहे. गाडी पळव बघ. खाली जायला जागा तुम्ही बघू शकता इथं पब्लिक किती खाली पण. आणि जे बातम्यामध्ये सांगत होते ते पाण्याचे लाट वगैरे काही जास्त नाहीत. साक्षात खोटं आहे ते. बोलले होते की पाण्याच्या म्हणजे जास्त प्रमाणात येते. सो आम्ही पुढे जायचा प्रयत्न करत. चला इथून जाऊ. सो इथं लाईट लावली होती. मी चष्मा लावलाय. थोडंसं टोपी वगैरे घालली. भारी दिसतंय का ते नाही माहिती मला. तो चष्मा काढते मी. मलाच काही दिसत झालंय. सो आता मी खाली आलोय आणि खाली आहे पब्लिक म्हणजे बऱ्यापैकी. आणि तिकडे जायला तुम्हाला रस्ता दिसत नव्हता. सो इथं पब्लिक आहे. अंधाराच्यानं काही दिसत नसतं. आणि समुद्राच्या लाटा आणि आपलं जे की स्तंभ जिथं मशाल लावली वाटतं ना ती स्तंभ. आणि हा पार्क छोटासा पार्क आहे. तुम्हाला दिसत नसेल. मी अजून जवळून जाऊन इकडं बघता इकडं कसं दिसते तुला. मी थोडं अजून जवळून जाईल आणि तुम्हाला दाखवतो मी. सो पोलीसवाले तिथं थांबले. जाऊ देतात का नाही ते नाही माहिती. मरीन ड्राईव्ह कुठे चला पाहू तुला. बघू शकता मित्रांनो पब्लिक किती आहे ना. मग चौकात ये थोडा मागे ये.
सो मित्रांनो, दर्शन आपलं लांबूनच झालंय, कारण आपण आतमध्ये जायला अलाउड काय पब्लिक होती जास्त. सो आम्ही त्या बीचच्या साईडतून बघितलं आणि आता आम्ही निघलोय. नाश्ता केलंय. पब्लिक जास्त होती, सो जास्त काही ॲक्टिव्हिटीज नव्हती आणि आतमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटीज काय नव्हतीच इथं. अशी ॲक्टिव्हिटी काही राहतच नाही. सो तेच आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. सो ते नाही भेटलं आपल्याला, कारण जास्त पब्लिक होती. तो आता रांग कोण लावत, पोरसोर रांग नाही लावत. सो आता आम्ही निघतो इथून दादरहून जे की मरीन ड्राईव्हला. सो मरीन ड्राईव्हला थोडा टाईम स्पेंड करू आणि नंतर मग गेटवेला जाऊ. गेटवेला मग नंतर तुम्हाला दाखवतो मी सांगतो कशाला. सो चलो तुम्हाला दाखवते. मी आता चाललो आहे मरीन ड्राईव्ह. रांगोळीचे स्ट्रक्चर 700 किती जास्त व्हेरायटीमध्ये आणि अंकल भेटतात आणि बघा रांगोळी कशी क्वालिटीमध्ये. तो आता क्राऊडमध्ये निघतो मी. क्राऊडमध्ये म्हणजे काय जास्त क्राऊड येतं बघू शकता. विद्याभवनच्या जसं पुढं आलो मी आता. विद्याभवनला आपलं सरळ जायचं आहे दादर रेल्वे स्टेशनला. क्राऊड आहे भरपूर. चालू बघू शकता. आमची शूटर दोन पुढे गेले, मी आणि हर्षद पाठीमागे. आता आम्ही तुम्हाला बोलले की मरीनला जाणार आहे. या रस्त्यावर ब्लॉक करायला अतिशय आनंद होतो मला. हो मित्रांनो, आता आम्ही मरीन ड्राईव्हला आलेलो आहोत आणि मरीन ड्राईव्हला असे एवढं भारी चढलो ना, सगळेजण झोपले डायरेक्ट, कारण आमची झोप झाली नाही. दादरचं फिरून आलो आम्ही आणि डायरेक्ट मरीन ड्राईव्ह झोपून गेलो. काहीच तर पब्लिक आता आमची इथं मस्तपैकी झोप चालू आहे. हा बस झोपच चालू आहे. गुड नाईट. हेच आम्हाला आराम भेटा होता. इथंच झोपणार आहे आम्ही. आता तुम्हाला मरीनचा व्ह्यू दाखवतो. यांनी मला करून ठेवलं. हे मरीनचा व्ह्यू बघा एकदा, कारण मरीनला दुसरं काही करायची इच्छा नाही आमची. आम्ही फक्त लेटून डोळे दुखायला लागली नाही जास्त, कारण मी बोलत नाही आता. सो मित्रांनो, आम्ही जाईल आता नेक्स्ट डेस्टिनेशन. कुठे जायचं आपल्याला? पुणे. आम्ही गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडियाला जायचंय. सो एक बार गेटवे ऑफ इंडिया बघायचा. नको बोलतो अरे जायचं बाबा, आलं तर बघून जायचं. सो मित्रांनो, असंच बघायचं. आळस काढा ना. हो, आता मी जरा मूड फ्रेश झाला आहे माझा. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं पोरं मस्त थांबली नाही का. म्हणजे हा एक क्राऊड आहे भरपूर इथं आणि आपली गँग इथं सगळी झोपून बसली. हे म्हणलं मी पण झोपून होतो. आता म्हणलं तुम्हाला थोडं दाखवावं बसली का आलं तर बघू शकता. इथं रावसमध्ये विशाल भाऊचं काहीतरी म्हणणं वाटतं आमच्या. विशाल भाऊ काय म्हणणं तुम्ही सांगा. म्हणणं तर खूप काय, झोप नसलं झाल्यामुळे जास्त त्रास होतोय. आता इच्छा होत नाही की मुंबईमध्ये थांबण्याची, पण झोप नसली झाल्यामुळे एकदम असं वाटतंय की आपण झोप घेऊन. तर आम्ही विशाल भाऊला बोलणार मरीन ड्राईव्हमध्ये झोप. हां, त्यामुळे इथं थोडा ट्राय करतोय झोपण्याचा, पण झोप काय येत नाही आम्हाला. बघू. आमचे केस बघू शकता. केस आमची हालत अशी झाली जशी काय की कुठनं धरून आणले. जास्त बोलाय तू असं बोलायचं नसतं. सो असो काही पण असो. सो आता आम्ही नेक्स्ट ट्रिप म्हणते मी. नेक्स्ट डेस्टिनेशन असतं आमचं गेटवे ऑफ इंडिया. तो आम्ही तुम्हाला तिकडेच भेटतो. आता आम्ही जरासं झोपतोय. किती खतरनाक आहे का. लॅम्बोर्गिनी येते. लॅम्बोर्गिनी भाई साहब, किती खतरनाक येतोय रे बाई. एक नंबर बाई गाडी बघा भाई साहब. आज दिन झालं नाही का डायरेक्ट असं गाडी बघून. सगळी लोक तिच्याकडेच बघायला लागली. गाडी पुढे, गाडी बघ.